तर मित्रांनो, मी आज आहे ना माझ्या एका मित्राकडे आलोय. यांचं नाव आहे बालाजी आणि हे ना बिर्याणी खूप भारी बनवतात. आम्ही कॉलेज पासून असताना सगळे मित्र यांच्याकडे बिर्याणी खाण्यासाठी लांबून लांबून येतात. आणि तर आज चिकन बिर्याणी बनवणार आहे आणि 1 kg ची पूर्ण बिर्याणी बनवणार आहे. तर पूर्ण बिर्याणी कशी बनते आणि बिर्याणीला टेस्ट आणण्यासाठी काय काय यूज करत असतो बालाजी, तर ते आपण सगळं बघू. तर बालाजी, तुम्ही आम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगशाल अशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. हो नक्कीच. तर आपण आहे ना आता चिकन बिर्याणी बनवतो, त्याच्यासाठी ना हे मिक्स करून घेतो सर्व. तर मला जे आपल्याला सांगाल त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलंय. पहिले 1 किलो चिकन घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा किलो दही टाकलंय. अच्छा. मग त्याच्यानंतर चटाक मिरच्या घेतल्या, हं. पाव किलो टमाटे टाकले. हं. टमाट्याचे असे पीस केले, हं. 4 करायचे एका टमाट्याचे. हं. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले हं. आणि थोडं 6 जिरा आणि खडा मसाला टाकायचा. अच्छा. तर मग याला कसं म्हणजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि याला किती वेळ ठेवायचं राहतं मिक्स करून. याला आहे ना जेवढं जास्त वेळ ठेवसाल तेवढं चांगलं असते, पण मिनिमम अर्धा तास तरी ठेवायचं. ओके. मग याच्यात सगळं उतरतंय आणि याच्यात मीठ टाकलेलं आहे. मीठ 1.5 चमच टाकलेलं आहे 1 किलोच्या याच्यात. तर याला खडा मसाला असं म्हणतात आणि हा खडा मसाला आता ह्या कांद्याचं जे मिक्सचर आहे याच्यामध्ये जाईल. आपल्याकडे तेजपत्ता नाहीये, हां, सो आपण टाकणार नाही याच्यात. ठीक आहे. तर तेजपत्ता नाही, बट ठीक आहे, बट तेजपत्ता असेल तर अजून चांगलं बनेल, बरोबर. तर अजयने इथं ना कांदा आणि लसूण कापतो. तर हे काय अजय सांगू शकतो की इथं खलबत्त्यामध्ये काहीतरी दिसतंय आणि अजून काहीतरी कट करतोय तुम्ही. मित्रांनो, आता आपण दादा स्पेशल बिर्याणी बनवतोय आणि बिर्याणीसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं आणि लसणाची पेस्ट. अच्छा. आता ती आलं आणि लसणाची पेस्ट आपण कुटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडी कमी पडते म्हणून मी आणखी थोडी एक्स्ट्रा ऍड करतो यामध्ये. अच्छा अच्छा. आणि किती घ्यायला पाहिजे मला, सपोज 1 किलो बिर्याणी तर किती आलं पेस्ट, किती आलं वापरायला पाहिजे आणि किती अद्रक वापरायला पाहिजे. ग्रॅम मध्ये सांगितलं तरी चालेल. 1 किलो बिर्याणीसाठी साधारण 100 ग्रॅम इनफ आहे. अच्छा. आता प्रत्येकाच्या टेस्ट नुसार असते. मला लसण जास्त जमत नाही, मला जमतं. हा हा हा. काही लोक लसण जास्त प्रेफर करत नाही अद्रक लसण, हा. पण बिर्याणीचं मेन चव तर यामध्येच आहे. अच्छा. मग आता हे जे मिश्रण आहे आता हे चिकड्या जाईल त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी. आता हे आपण जे चिकनचं कालवण बनवलेलं आहे हा. ते त्यामध्ये ऍड करून हे मॅरिनेशनसाठी आपण ठेवू. अच्छा. आणि परत नंतर आपण बिर्याणीच्या पूर्वी जी फोडणी देतो त्यासाठी सुद्धा ही आपण पेस्ट वापरतो. अच्छा. तर आता हे जे मिक्सचर जे आहे ना आपलं, मसाला, कांदा आणि टोमॅटो हे पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आहे. आणि जे मिक्सचर आपण बनवलेलं होतं चिकनचं आणि दह्याचं, तर ते आता मिक्सचर आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे. पहिले 1.5 चम्मच ऑलरेडी मीठ टाकलंय. आता हे अजून 1 चम्मच टाकतं. हे सेंदा मीठ आहे, बरेच जण म्हणते हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून ते वापरलं जात आहे. तर टोटल किती मीठ टाकलं बालाजी? 3 चमच टाकले. टोटल 3 चम्मच मीठ टाकलंय. आपण 1 किलो बिर्याणी बनवणार आहे. 1 किलो तांदूळ आणलेले आपण. तर 1 किलो बिर्याणीसाठी ना 3 चम्मच मीठ सफिशियंट आहे. आता थोडंसं तेल ऍड करतो इथं. आणि हे जे मिक्सचर आहे थोडं वेळ असंच गरम करत ठेवायचं आहे. किती वेळ ठेवायचं बालाजी टोटल? टोटल आपल्याला 10 मिनिट ठेवायचं. 10 मिनिटं याला असंच ठेवलं जाईल झाकण ठेवून वरती. 10 मिनिटांनंतर त्याला थोडंसं पाणी सुटत, मग ते शिजलं जाईल. अच्छा. मग त्याच्यानंतर आपल्याला राईस ऍड करायचं. ओके, ठीक. तर मित्रांनो, आता 10 मिनिटं झाले ते मिश्रण आपण ठेवलं होतं. आता आपण 1 किलो तांदूळ यामध्ये टाकणार आहे. तर हा कोणता तांदूळ आहे बालाजी? लष्करी कोलम. अच्छा, लष्करी कोलम तांदूळ आहे. त्याला तांदूळाला धुवून घेतला आपण आधी आणि आता तो मिक्स करतो आपण, जे आपण शिजत ठेवलं होतं 10 मिनिटासाठी त्याच्यामध्ये पूर्णपणे. हे आपण 1 kg तांदूळ टाकणार आहे ना. आता आपल्याला हे हलवून घ्यायचं नाही, ह्याच्या आधीच हलवून घ्यायचं. मग वरून तांदूळ टाकलं ना, आपल्याला परत हलवायचं नाही, तसंच ठेवून आहे ना झाकून दम द्यायचं आहे. आता या प्रकारे आपल्याला अर्धं टाकायचं आहे. सगळीकडे सेम क्वांटिटीमध्ये गेलं पाहिजे. अच्छा.
म्हणजे जे आपण तांदूळ ऍड करतोय ते वरतीच राहिले पाहिजे आणि जो मसाला तो आपण आतापर्यंत बनवलाय तो मिक्स करून तो सगळं खालीच राहील आणि याला असंच वरतून झाकण ठेवलं जाईल नंतर. बरोबर. आता या प्रकारे आपण सगळं टाकणार आहे. म्हणजे हा एक प्रकारे सेटअप झाला बिर्याणीचा आता. Yes. आणि आता याला काही धक्का नाही लावायचा आपल्याला जोपर्यंत पूर्ण शिजत आपल्याला नाही. ह्याच्यामध्ये आहे ना जेवढा तांदूळ आहे 1 किलो टाकलं तेवढ्या लेवलचं आपल्याला इथपर्यंत त्याला 2 इंच पर्यंत पाणी ऍड करायचं आहे. तर मित्रांनो आता याच्यावरती तांदूळ टाकले, मसाला तांदूळाच्या खाली आणि ना याच्यामध्ये आता जवळजवळ 2 इंच पर्यंत पाणी ऍड करणार आहे बालाजी. आणि हे जे मिक्सचर आहे असंच राहील जोपर्यंत शिजत नाही पूर्णपणे. म्हणजे एकदा तांदूळ ऍड केले तर त्यानंतर आपल्याला परत त्याला म्हणजे हात नाही लावायचे किंवा हलवायचं नाहीये. आणि आता आपण आधी 3 चम्मच मीठ टाकलं होतं ना, हा, तर 2 चम्मच अजून ऍड करायचं. अच्छा, म्हणजे मीठ परत ऍड होईल अजून थोडंसं. तांदूळ 1 किलो असल्यामुळे आपण त्या तांदळासाठी टेस्ट करण्यासाठी 2 चम्मच. अच्छा, म्हणजे टोटल 4 ते 5 चम्मच मीठ लागलं असेल आपल्याला 1 किलो बिर्याणीसाठी. हा, तर हे शेंदा मीठ आहे. आता परत 2 चम्मच मीठ ऍड केलं जातं इथं. तर आता ना काय झालंय की 2 इंच जे आपण पाणी टाकलं होतं ते आटलं आता ऑलमोस्ट आणि थोडेसे तांदूळ दिसायला सुरुवात झाली. तर आता इथून पुढे काय करायचं मला, याच्यानंतर काय स्टेप आहे? हे फक्त बरोबरचे तांदूळ थोडं हलवून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं. हं. त्याच्यानंतर ना आपल्याला असे पॅक दम दिल्यासारखं आहे ना हा, झाकून टाकायचं आणि 15 मिनिट याच्यावर वजन ठेवायचं काहीतरी. अच्छा. आणि 15 मिनिट आहे हं. ना तसंच राहू द्यायचं. 15 मिनिटानंतर बंद करून टाकायचं आणि लो फ्लेम मध्ये पाहिजे. अच्छा अच्छा, गॅसची लो फ्लेम लावली. तर आता बघू शकता याच्यावर आहे ना आता वजन ठेवलंय, प्लेटने प्रॉपर झाकून दिलंय आणि वरती हे डंबेल्स आहेत ना, हे वेट ठेवलेलं आहे म्हणजे ते बाहेरची मधली हवा बाहेर नाही आली पाहिजे. तर आता हे पूर्ण बनल्यानंतर बघू आपण कशी बनते. निकेत काय वाटतं, कशी झाली बिर्याणी? 1 नंबर. हा? आहे ना, बालाजीची टेस्ट आहे का? 1 नंबर. बालाजी बेस्ट कुक इन आवर सोसायटी और इन आवर एरिया. बेस्ट आहे.